साहेब, ही इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी आहे. या इचलकरंजीतल्या वस्त्रोद्योगचा इतिहास 100 वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी आहे. माननीय आवाडे साहेबांनी इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग व्यवसायाचा आढावा त्यांच्या मनोगतामध्ये अतिशय सविस्तर त्या ठिकाणी घेतला. परंतु साहेब, आता या इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग नगरीला महाराष्ट्र आणि राज्य सरकार, केंद्र सरकारची जोड त्या ठिकाणी गरजेचं आहे. इचलकरंजीमध्ये कोट्यावधी कापड, कोट्यावधी मीटर कापड या ठिकाणी तयार होतं. ते कापड फक्त भारतापुरतं मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवरती फक्त कापड म्हणून नाही तर फिनिश गारमेंट म्हणून त्या ठिकाणी एक्सपोर्ट व्हायला चालू झालंय. इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग व्यवसायाला एक काळ होता की 23 कलमी पॅकेजच्या माध्यमातून माननीय आवाडे साहेबांनी या वस्त्रोद्योग व्यवसायाला संजीवनी द्यायचं त्या ठिकाणी काम केलं. त्याला केंद्र सरकारची टफ सारखी योजना सुद्धा त्या ठिकाणी होती. साहेब, आता त्या पद्धतीची योजना या केंद्र सरकारच्या माध्यमातून या वस्त्रोद्योग व्यवसायाला द्यायची गरज आहे. 5% व्याजाची सवलत केंद्र सरकारची होती, 5% व्याजाची सवलत राज्य सरकारची होती. ती सवलत फक्त कॅपिटल लोनवरती नव्हती, ती वर्किंग कॅपिटल मध्ये पण होती. या टफच्या माध्यमातून एक नवीन क्रांती या इचलकरंजीमध्ये झाली. रुटी बी, रुटी सी वरनं इचलकरंजी एअरजेट वरती त्या ठिकाणी आली आणि आज साधारण 1100-1200 RPMचा मशीन या इचलकरंजीमध्ये धडधडीनं त्या ठिकाणी चालतो. परंतु साहेब, हे इचलकरंजी स्पिनिंग पर्यंतची टेक्नॉलॉजी या भारतामध्ये फार चांगल्या पद्धतीनं त्याचे मशीन चालतात, बनले जातात. मग मुराटा असू दे, LMW असू दे, टोयोटा असू दे, या विविध कंपनीचे मशीन मॅन्युफॅक्चरर्स आज भारतामध्ये त्यांचा प्लांट आहे. परंतु जे चांगल्या पद्धतीनं मशीन लूमचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग या मशीन मॅन्युफॅक्चरिंग या भारतामध्ये नाही. ते निओपिनॉन असू दे, पिकनॉल असू दे, त्या ठिकाणी टोयोटा असू दे, ही टेक्नॉलॉजी इचलकरंजीमध्ये आपल्या भारतामध्ये तयार होत नाही. साहेब, टोयोटा ही कंपनी ही आपली गाडी बनवणारी कंपनी आहे आणि ह्या गाडी बनवणारी कंपनी खरं म्हणजे ह्या कंपनीचं पहिलं काम मशीन बनवायचं होतं आणि मग कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलं. साहेब, आपल्या टोयोटा कंपनीमध्ये आपले चांगले संबंध आहेत. आपलं दैनंदिन त्यांच्याबरोबर तुमच्याकडे त्यांचं येणं असतं. त्यांना आपण आग्रहानं सांगितलं पाहिजे की फक्त इचलकरंजीमध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये जर आपल्या इथं चांगल्या पद्धतीचं मशीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट झालं तर त्यांनाही त्या ठिकाणी गिराईक होईल आणि त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या माध्यमातून परदेशामध्ये साहेब त्या ठिकाणी लूम एक्सपोर्ट होतील. साहेब, आपण या भारतामध्ये कन्याकुमारी टू काश्मीर, गुजरात टू आसाम अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी बनवलं. 10-11 वर्षामध्ये भारतामध्ये अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी झाल्यामुळं, त्याचा लाभ महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाल्यामुळं सगळ्यात जास्त जर राज्यामध्ये कुठला जास्त FDI आला असेल तो त्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी आलाय. परदेशी गुंतवणूक सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. परंतु हे कधी झालं? हे गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या सरकार आल्यानंतर देशात सगळ्यात जास्त FDI हा महाराष्ट्रात आला. साहेब, आपण हिमालयाच्या डोंगराला बोगदे पाडून बॉर्डरच्या सुरक्षिततेच्या ठिकाणी केलं. माननीय मगाशी आवाडे साहेबांनी आमच्या इचलकरंजीचा एक महत्त्वाचा ट्रॅफिकचा विषय सांगितला. साहेब, आमच्या इचलकरंजीला जे परदेशातून किंवा मुंबई पुण्यातून जे कस्टमर येतात ते तो रस्ता प्रामुख्यानं कोल्हापूर आणि अतिग्रे आणि कबनूर मार्गे येतो आणि कबनूरवरती आलं तर आमच्या जरा इचलकरंजीतल्या येणाऱ्या व्यापाराचं थोडं आमचा निराश झालो होतो. तो फक्त विषय म्हणजे ट्रॅफिक जाम. ट्रॅफिक जामचा विषय फक्त आपण एका राज्यापुरतं, एका गावापुरतं आपण साहेब सोडवलं नाही तर पूर्ण राज्यात, देशातला त्या ठिकाणी केला.
दिल्ली सारखे लाख लाख कोटी रुपयाचे त्या ठिकाणी रस्ते तुम्ही करून दाखवले, पूर्ण देशाला कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून दाखवली. साहेब, आपलं ह्या इचलकरंजी हे औद्योगिक शहर आहे. या औद्योगिक शहराला जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी देता येईल तेवढं त्या ठिकाणी दिलं तर आमचा इथला प्रामाणिक उद्योजक त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकू. साहेब, पंतप्रधान सडक योजना ही केंद्र सरकारची, ही आपल्या मार्फत त्या ठिकाणी आपल्या विचारातनं जन्माला आली आहे. परंतु त्या पंतप्रधान सडक योजनेमध्ये थोड्या त्रुटी आहेत. त्या त्रुटी जरा आपण दूर करणं गरजेचं आहे. साहेब, त्याच्यामध्ये फक्त जागा उपलब्ध आहे, त्याच्या रस्त्याची रुंदी फक्त अजूनही 20-25 वर्षांसारखी 3.5 मीटरचीच धरली जाते, वरची वाढवली जात नाही, कारण की त्या पद्धतीचे गाईडलाईन्स त्या ठिकाणी नाही आहेत. आपल्याला 5.5-7 मीटरच्या जागा अजूनही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा माल, त्यांचा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचू शकतो अशा पद्धतीचा जागा त्या ठिकाणी आहेत. ते पानंद रस्ते, ग्रामीण भागातले VR ODR रस्ते आपण रुंद करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. त्या पद्धतीचा निर्देश आपण आदेश त्या ठिकाणी, सुधारित आदेश त्या ठिकाणी करावा. इचलकरंजीतल्या इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही फार मोठ्या प्रमाणात राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही निधी आणलायच. आजूबाजूच्या 5 गावामध्ये सुद्धा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी आणलाय. साहेब, आपण ह्या निधीच्या माध्यमातून आपण फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चर करतोय. अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर इचलकरंजीचं नाव फक्त मँचेस्टर म्हणून देश पातळीवरती राहणार नाही, तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते नाव त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. साहेब, इचलकरंजीमध्ये आम्हाला वीज सतत लागते. आपण पाण्यावरती गाड्या चालवत आहे. आज आपल्याकडे दिल्लीमधली जी गाडी आहे टोयोटाची, ती पाण्यावरती चालते. ती तशी टेक्नॉलॉजी आता आम्हाला वीज पुरवठ्यासाठी सुद्धा आम्हाला या इचलकरंजीमध्ये गरजेचं आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून आमचे शेतकरी बंधू आहेत, मोठ्या संख्येनं आपण येणार आहे म्हणून तुमचं मनोगत ऐकायला या ठिकाणी आहेत. आपण इथेनॉल बनवला, CNGला प्रमोट केला, CNGच्या माध्यमातून गाड्या प्रमोट करताय. हे इनडायरेक्टली शेतकऱ्यांच्या ऊसाला, त्यांच्या घामाला चांगला दर नेण्याची एक चांगला प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय. साहेब, माझी विनंती आहे, आपण मला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी लढायची संधी दिली. माननीय हळवंकर साहेब आणि माननीय प्रकाश आवाडे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि आता भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी लढतोय. कमळ चिन्ह घेऊन या ठिकाणी लढतोय. खासदार धैर्यशील माने साहेबांचं पण मनापासून आभार व्यक्त करेन. ती महायुतीची मूड एकजूट ठेवण्यासाठी जो प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला, त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं यश आल्यामुळं महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता अतिशय जोमानं आता या इलेक्शनला त्या ठिकाणी लागलाय. मी चांगल्या पद्धतीनं 100% विक्रमी मतानं 23 तारखेचा गुलाल, म्हसोबाचा गुलाल आपण त्या ठिकाणी उधळायला 23 तारखेला सज्ज राहायचं आहे. 20 तारखेला चांगल्या पद्धतीचं मतदान करून मला ह्या परिसराचा आमदार म्हणून आपल्या सेवा करण्यासाठी, आपला विकास करण्यासाठी मला त्या ठिकाणी संधी द्यावी. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.